धनगड अशा प्रकारे वाद लावण्याचं काम शासनाने केलेलं आहे. तर याबाबत तुम्हाला नेमकी काय वाटतं? नाही, धनगर आणि धनगड हा शासकीय पातळीवर जो आता वाद चालू आहे, आपण जो मीडियामध्ये सध्या सगळेजण बघतो आहोत. खरं तर धनगर समाजाचं असं म्हणणं आहे यामध्ये की राज्यामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात नाहीये आणि राज्यामध्ये फक्त धनगर जमात अस्तित्वात, धनगर जात अस्तित्वात आहे. आणि म्हणून जे काही आदिवासींमध्ये 36 नंबरवर दिलेलं जे काही ओरान धांगड हे जे काही आरक्षण दिलेलं आहे, हे आमच्यासाठीच दिलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचा हा दावा अत्यंत खोटा आहे, याच्यामध्ये कुठलंही वास्तव नाही आहे. कारण 36 नंबरला महाराष्ट्र राज्याच्या सूचीमध्ये जी दिलेली आहे ती ओरान आणि त्याची उपजमात असणारी धांगड, ऍक्च्युली त्याचा उल्लेख जो आहे त्याचा इंग्लिशमध्ये DHANGAD असं जरी स्पेलिंग असेल तरी त्याचा उच्चार मात्र धांगड आहे. पण वेगवेगळ्या परिपत्रकामध्ये स्थानिक भाषांतर होत असताना याचा उच्चार कुठेतरी तो धांगडवरनं धनगड झाला आणि धनगडचा अपभ्रंश करून यांनी आता ते धनगर करायचं चालू केलेलं आहे. खरं तर मागच्या 40 वर्षापासून असणारा हा वाद जो चालू होता तो 2017 पासून जी न्यायालयीन लढाई आता चालू होती, ज्याच्यामध्ये आदिवासी समाज कृती समिती, ट्रायबल डॉक्टर्स फोरम आणि इतर काही संघटना या त्याच्यामध्ये लढत होत्या. हायकोर्टाने या सगळ्या याच्यामध्ये 4 वर्ष सलग सुनावणी घेऊन सलग 85 सुनावणी झाल्या आणि त्या सुनावणीमध्ये शेवटी हायकोर्टाने सुद्धा हे मान्य केलं की राज्यामध्ये धनगड ही जमात अस्तित्वात होती आणि राज्यामध्ये धनगर ही जात अस्तित्वात आहे. धनगर आणि धनगड याच्यामध्ये काडीचाही संबंध नाही. धनगर आदिवासी नाहीत हे राज्याच्या महामहिम सुप्रीम हायकोर्टाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर हा निर्णय मान्य नसल्यामुळे धनगर जमातीची काही मंडळी ही सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि तिथे सुद्धा या ठिकाणी ती याचिका फेटाळली गेलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं राज्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी ही याचिका फेटाळलेली आहे आणि त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की धनगर आणि धनगड याच्यामध्ये कुठलाही अर्थार्थी संबंध नाही. या दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत आणि धनगर आदिवासी नाहीत हे त्यांनी अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही वाद आता या ठिकाणी काढला जातो हे खऱ्या अर्थानं राजकीय लाभासाठी एक रचलेलं कुभांड आहे. जेणेकरून धनगर धनगड हा वाद जर या ठिकाणी वाजत राहिला तर त्या ठिकाणी धनगर समाजाचं नेतृत्व करणाऱ्या काही नेत्यांना याच्यामधनं राजकीय लाभ मिळणार आहेत. त्यांना याच्यामध्ये आमदारकी मिळेल, कोणाला विधान परिषदेवर आमदारकी मिळेल, कोणाला राज्यसभेवर खासदारकी मिळेल आणि त्याच्यातनं हे राजकीय धंदे करणाऱ्या लोकांची पोटं भरतील अशी सगळी परिस्थिती असल्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीने ही मंडळी धनगर आणि धनगड या दोन्ही मधला वाद या ठिकाणी मांडतात. मुख्यमंत्री जो काही जी आर काढणार आहे अशा प्रकारचा जी आर काढण्याची खरं तर मुख्यमंत्र्यांनी या वादामध्ये विनाकारण उडी घेतलेली आहे. राज्य शासनाला, मुख्यमंत्र्याला किंवा कोर्टाला यांना कोणालाही आदिवासी संदर्भात कुठलंही संशोधन करण्याचे अधिकार नाहीये. आदिवासी कोण आहे, आदिवासीमध्ये कुणाला टाकायचंय, आदिवासींमध्ये काय बदल झालेले आहेत, आदिवासींच्या उपजमाती काय आहेत किंवा दोन आदिवासी जमातींमध्ये असणारा कॉमा, स्वल्पविराम, काना, मात्रा, उकार याच्यामध्ये जरी काही बदल झाला असेल तरी ते बदल करण्याचे अधिकार हे राज्य शासनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नाहीये. मुळात हा राज्याचा अधिकारच नाहीये. हा अधिकार पूर्णपणे संसदेला आणि राष्ट्रपतींना आहे. पण त्यासाठी एक विहित पद्धती लिहून दिलेली आहे. जर राज्य शासनाला एखाद्या जमाती किंवा जातीच्या अंतर्गत काही बदल करायचे असतील तर त्यांना राज्याची आदिवासी संदर्भात संशोधन करणारी TRTI ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना एक अहवाल तयार करून घ्यावा लागतो, संशोधन अहवाल. तो जाती जमाती आयोगाला द्यावा लागतो. त्या अहवालाचा नंतर ट्रायबल ऍडवायझरी कमिटी ही राज्य शासनापेक्षा सर्वोच्च आहे, जी आदिवासींच्या घटनादत्त अधिकारांसंदर्भात निर्णय घेण्याचं काम करते. ह्या ट्रायबल ऍडवायझरी कमिटीने मान्यता दिल्याशिवाय हा विषय खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारांचं, त्यांच्या मर्यादेचं उल्लंघन करून या ठिकाणी धनगरांना दिलेलं जे आश्वासन आहे ते पूर्णपणे असंविधानिक आहे आणि खऱ्या आदिवासींच्या हक्कांचं या ठिकाणी मल्लीन करणारं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. खरं तर राज्य शासनाची ही जबाबदारी आहे की प्रत्येक जाती जमातीच्या हक्कांचं, अधिकारांचं संरक्षण करणं आणि या ठिकाणी मुख्यमंत्री सपशेल फेल झालेले आहे. ते आदिवासींच्या हक्कांचं आणि हक्कांचं संरक्षण या ठिकाणी करू शकत नाहीये. ही आमची खंत या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो. आता महाराष्ट्रात जर पाहिलं तर आपले 4 खासदार आणि 25 आमदार आहेत.
तरी देखील अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो. तर हे जे काही आपले आमदार व खासदार आहेत ते अकार्यक्षम आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, मुळात असं होतं की आपल्या आमदारांना किंवा खासदारांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जात नाही. खरं तर ही पद्धत अशी आहे की सर्व आदिवासी आमदारांची आणि खासदारांची मिळून एक ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी असते, जी राज्यपालांच्या अधिपत्याखाली काम करते. म्हणजे राज्य शासन जर एखादी गोष्ट करणार नसेल, राज्य शासन आदिवासींच्या हक्कांचं संरक्षण करणार नसेल, त्यांना न्याय देणार नसेल, त्यांच्या बाबतीत कुठली चांगली भूमिका घेणार नसेल, तर त्या संदर्भात पूर्णपणे अधिकार जे आहेत हे राज्यपालांना या ठिकाणी दिलेले आहेत आणि राज्यपाल राज्य शासनाला या ठिकाणी आदेश देऊ शकतात की आपण या गोष्टी करू शकणार नाहीत. आणि अशा पद्धतीने ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी हिची निर्मिती झालेली आहे. त्याचे अध्यक्ष हे राज्यपाल असतात आणि ह्या ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये हा विषय घेतला जात नसल्यामुळे ह्या आदिवासी आमदार खासदारांपर्यंत हा विषय जात नाही. आणि मुख्यमंत्र्यांचं जे आहे कदाचित सवंग प्रसिद्धीसाठी असेल किंवा मतांच्या राजकारणासाठी असेल, पण हे परस्पर शिष्टमंडळाला भेट देऊन या ठिकाणी कुठलाही कायद्याचा किंवा घटनेचा अभ्यास न करता त्या ठिकाणी लोकांच्या दबावाला आणि मतदानाच्या त्या दबावाला बळी पडून या ठिकाणी आश्वासन देऊन टाकतात. पण या ठिकाणी आपल्या आमदारांनी खासदारांनी भूमिका घेतलेली आहे की आपण जो काही निर्णय घेतलाय हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि या निर्णयाला आदिवासी समाज किंवा आम्ही आदिवासी लोकप्रतिनिधी कधीही पाठिंबा देणार नाही आहोत. आणि याच अनुषंगाने सर्वांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर उद्या सोमवारी 23 तारखेला राज्यामध्ये सर्व आदिवासी आमदार खासदार आजी माजी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांची विधान भवनामध्ये सकाळी 12 वाजता एक बैठक होणार आहे. आणि ती बैठक झाल्यानंतर हे सर्व प्रतिनिधी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून या ठिकाणी आपली भूमिका कशी चुकीची आहे आणि आदिवासींवर अन्याय करणारी आहे हे त्या ठिकाणी सांगणार आहेत. जर त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या या सगळ्या गोष्टींचं मध्ये लक्ष घातलं नाही किंवा तो जो काही निर्णय घेतलाय तो मागे घेतला नाही, तर या ठिकाणी सर्व आजी माजी आमदारांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे की राज्यामधले आपले सर्व आमदार हे या ठिकाणी या भूमिकेचा निषेध म्हणून राजीनामे सुद्धा द्यायला तयार आहेत. पण संविधानिक लढाई ही सभागृहामध्ये लढली पाहिजे. आपल्या हक्काची लढाई ही ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये लढली पाहिजे. म्हणून आता आम्ही त्यांना थांबवलेलं आहे. पण उद्याच्या बैठकीमध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय होऊन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगण्याचं काम हे सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व संघटनांचे प्रतिनिधी करणार आहेत. 20 तारखेला एक परिपत्रक समिती गठीत केलेली. तर या समितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुळात सुधाकर शिंदे समिती जी तयार केलेली आहे ती धनगरांना आदिवासींचं आरक्षण इतर राज्यांमध्ये कशा पद्धतीने दिलेलं आहे याचा अभ्यास करण्यासाठी दिलेली आहे. आणि ही समिती सुद्धा असंविधानिक आहे. कारण आदिवासींचा अभ्यास करण्याचे अधिकार हे राज्याच्या संविधानिक संस्था म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI हिला आहेत. आणि हे TRTI चे अधिकार काढून जर तुम्ही एका ठराविक समाजाच्या 4-5 लोकांना देणार असेल तर हे लोक पूर्वग्रह दूषित असल्यामुळे आणि एकाच समाजाचे सगळे लोक असल्यामुळे ते निश्चितच त्याच पद्धतीने चुकीचा अहवाल तयार करणार आहेत. आणि अशा पद्धतीने चुकीचा तयार केलेला अहवाल हा राज्य शासन स्वीकारू शकत नाही. तो घटनेच्या कुठल्याही चौकटीमध्ये बसणारा नाही. त्याचबरोबर तो सरकारच्या ज्या काही नियमांची चौकट आखून दिलेली आहे त्या चौकटींचं उल्लंघन करणारा आहे. मुळातच या सुधाकर शिंदे समितीला आदिवासी समाज कृती समिती, ट्रायबल डॉक्टर्स फोरम, सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघ आणि जनजाती कल्याण आश्रम यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलेला आहे. आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने आजही कोर्टामध्ये प्रलंबित आहे. लवकरच याची एवढ्या पुढच्या 2 दिवसामध्ये सुनावणी होणार आहे. नुकतीच या सरकारने आता त्यांची कार्यकक्षा वाढून 4 राज्यांचा अभ्यास सांगितला तर त्याच्याऐवजी 8 राज्यांचा अभ्यास या ठिकाणी करायला सांगितलेला आहे. आपला त्या समितीला सुद्धा आक्षेप आहे. धनगर समाजाचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती न नेमता तुम्ही फक्त धनगर समाजातील लोकांची जर समिती स्थापन करणार असाल तर निश्चितच आदिवासी समाजावर अन्याय करणारी ही गोष्ट आहे आणि चुकीच्या पद्धतीने मांडलेली ही गोष्ट आहे. आपण त्याला निश्चित विरोध करतोय आणि कोर्टाच्या माध्यमातून शासनाला निश्चित या बाबतीत चपराक मिळेल. शेवटी तुम्ही धनगर बांधवांना काय आव्हान करणार? धनगर बांधवांना आमची एकच विनंती आहे, तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे. पण ज्या असंविधानिक पद्धतीने तुम्ही गरीब आदिवासींच्या ताटातलं हिसकावून बघण्याचा प्रयत्न करताय त्या गोष्टीचा आम्ही निश्चित निषेध करतो. तुम्हाला वेगळं आरक्षण शासनाने कितीही टक्के द्यावं, तुम्ही आत्ताही 3.5% NT मध्ये वेगळं आरक्षण घेत आहात. तुम्ही OBC मध्ये केंद्रामध्ये आरक्षण घेत आहात. आज आपण रस्त्यावरची लढाई लढत असताना OBCचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मराठ्यांच्या विरोधामध्ये लढता आहात.
आणि आज आपण आदिवासींचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आदिवासींच्या विरोधामध्ये लढता. एखाद्या समाजाने किती प्रकारे आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि संख्याबळाच्या जोरावर किती लोकांवर दबाव टाकावा याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी समाज हा आज कुठेतरी 2 घास या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून खायला शिकलेला आहे. तर तुम्ही त्यांच्या ताटातलं ओरबडून तुमच्या पोटावर ओढून घेऊ नका. यातनं तुम्हालाही फायदा होणार नाही आणि आम्हालाही फायदा होणार नाही. जे घटनेत बसणारं नाहीये ते तुम्हाला मिळणारच नाहीये. पण 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू नका. हीच विनंती आम्ही धनगर समाजाला या ठिकाणी करतो.